नमस्कार, मी पंजाब तक म्हणून हे लक्षात द्यायचं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी, मान्सून 12 मेला दस्तक देणार आहे. अंदमान बेटावर दस्तक म्हणजे धडक देणार आहे, म्हणजे अंदमान बेटावर दाखल होणार आहे. म्हणजे यावर्षी जवळपास 8-10 दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 19 मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील. परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 21 मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 21 मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल. त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वाट बघावी लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही. 12 मेला मध्ये उद्याच्याला दस्तक देणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. पण राज्यामध्ये मात्र 11 मेपासून ते 20 मेपर्यंत दररोज भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांची हळद असेल, ज्यांचा कांदा असेल, तुम्ही काय करायचा काढून झाकण्याची तयारी ठेवा. आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे 2 पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे. ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं. पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना की विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा, कारण की राज्यामध्ये जवळपास 30 मेपर्यंत असा दररोज 2-2 दिवस भाग बदलत आज या भागात उद्या त्या भागात पाऊस पडतच